1 रुपयात पीक विमा बंद केल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेच्या नेतृत्वात जिल्हा कृषी कार्यालयावर धडक. पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची शिवसेनेची मागणी. कृषी मंत्री कोकाटेंच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध. राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने व पीक विमा योजनेतील नैसर्गिक आपत्तीची अट रद्द केल्याने नव्याने पीक कापणी प्रयोगाची अट लादल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात धडक देऊन राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून प्रचंड घोषणाबाजी करून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवावी अशी मागणी केली. 1 रुपयात पीक विम्याची गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली आहे. तसेच पीक विमा पोटी संरक्षित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई मिळत असे. तसेच पीक पेरणी ते कापणी पिकाला विम्याचे संरक्षण मिळण्याचे. मात्र यात राज्य सरकारने बदल करून पीक कापणी प्रयोगावर विमा संरक्षण मिळेल असा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यात प्रचंड रोष निर्माण झाला असून शिवसेनेसह शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन पूर्वीची 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर, निलेश इकार, वासुदेव लोखंडे, लीलाधर चौधरी, रवी ठाकूर, प्रफुल्ल ठाकरे, गोपाल बनकर, गुणवंत चांदूरकर, शुभम विरुडकर, गजानन गावंडे, निलेश मारोटकर, भूमेश्वर गोरे, गजानन तायडे, आदित्य देशमुख यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विमा काढली होती ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने. 1 वर्ष ही योजना चालू ठेवली आणि 1 वर्षानंतर 1 रुपयात पीक विमा योजना ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि फडणवीस सरकारने बंद केली. याबाबत आज आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, कारण शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ हे सरकार खेळत आहे. एकीकडे ही पीक विमा योजना बंद करण्याचा घाट या सरकारचा असल्यामुळे 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना ही बंद केली आणि जे त्याच्यामध्ये पीक नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे जे नियमअटी होत्या त्याच्यात सुद्धा बदल करून पीक कापणी प्रयोगावर फक्त ह्या नियमअटी आणलेल्या आहे. त्यामुळे आज जिल्हा कृषी अधीक्षकांना आम्ही निवेदन देऊन इशारा दिला की 7 दिवसात 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याची घोषणा रद्द करावी आणि शेतकऱ्यांना 1च रुपयात पीक विमा द्यावा, अन्यथा शिवसेना कृषी मंत्र्यांना या अमरावती जिल्ह्यात पायी ठेवू देणार नाही असा इशारा आज या ठिकाणी